नमस्कार शेतकरी मित्रांनो, योगेश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गव्हांच्या फुटव्यांबद्दल। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक कास्तकार हा गव्हांचे फुटव्या वाढवण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो, कारण त्यावर कोणते ना कोणते टॉनिक मारत असतो। पण शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगणार आहे, उपाय कोणतेही टॉनिक मारू नका, फक्त मी सांगणारा उपाय करा। एक ट्रिक आहे जे शेतकरी मित्रांनो आपल्याला गव्हाचे फुटवे वाढवण्यास मदत करते। ते जर ट्रिक आपण पद्धतशीरपैकी म्हणजे बरोबर वापरली तर आपल्याला फायदाच होतो। यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तणनाशक मारणे आवश्यक आहे, कारण गव्हामध्ये तणनाशक हे पहिलेपासून म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतात म्हणजे जसं हे तणकट आहे, या तणकटाचा ऱ्हास होण्यासाठी आपल्याला तणनाशक वापरणे आवश्यक आहे। यासाठी आपल्याला 240 किंवा कोणतेही ऑलग्रीप नावाचे कोणतेही एक तणनाशक वापरणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला 3 ते 4 दिवसांनी आपल्याला पाणी द्यायचे आहे। हे तुम्ही पाहू शकता, पाणी आम्ही यावर तणनाशक मारले आणि त्यानंतर पाणी सोडले। तर यामुळे काय होते शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण तणनाशक मारतो त्यावेळेस आपल्या ज्या गव्हाची वाढ आहे ही थोडीशी मंदावते, आणि मंदावल्यामुळे गव्हाचे जे फुटवे आहे हे खालून निघण्यास सुरुवात होते। तर खालून निघण्यास सुरुवात होते त्यावेळेस शेतकरी मित्रांनो आपल्या गव्हाला नायट्रोजन हे आवश्यक असते, आणि नायट्रोजन हे तुम्हाला माहीतच आहे कशामध्ये आहे। तर त्यासाठी आपल्याला युरिया फेकण्याची गरज असते। युरिया फेकला की आपल्या जे तणाचे आपले जे गव्हाचे फुटवे असते हे लवकरात लवकर निघण्यास सुरुवात होते। आणि शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर युरिया मिळत नसेल तर तुम्ही नॅनो युरियाचा सुद्धा वापर करू शकता, कारण नॅनो युरिया हा एका एकराला एकच बॉटल टाका, म्हणजे एका डब्याला तुम्हाला कमीत कमी 100 मिली हे टाकावंच लागेल। त्यावेळेसच तुम्हाला नॅनो युरियाचा फरक दाखवेल। आणि हा नॅनो युरिया खूप छान पद्धतीने काम करतो शेतकरी मित्रांनो। आम्ही मागच्या वर्षी वापरला, यंदाही वापरणार आहे, कारण नॅनो युरियामध्ये जसजसं आपल्या गव्हाला नायट्रोजन कमी पडते तसतसं नायट्रोजन हे त्या नॅनो युरियातून मिळते, कारण त्यामध्ये नॅनो प्रकारचे युरियाचं जे नायट्रोजन आहे हे खूप बारीक प्रमाणात असते। त्यामुळे ज्यावेळेस आपल्या पिकाला लागते त्याच वेळेस आपल्याला पिकाला मिळते शेतकरी मित्रांनो। तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।